केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं संपूर्ण राज्यात 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या शुभारंभानिमित्त हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन केलं। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ISO मानांकित दर्जेदार हेल्मेटचा वापर सक्तीनं करावा असं आवाहन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीचा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ समारोप झाला। रॅलीमध्ये रॉयल रायडर्स कोल्हापूरच्या सुमारे 100 दुचाकीस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, परिवीक्षाधीन IPS अधिकारी आरांक्षा यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे तसंच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।